अरे घ्या जरा फटाफट घ्या फटाफट घ्या उशीर होत आहे। आजूबाजूला जी मंडळी आहे त्यांनी सर्वांनी या धर्म मंडपात बसून घेण्याची कृपा करावी, कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। आपण बाहेर उभे असाल तर त्याचा फायदा होणार नाही, नाहीतर मंडपामधून सर्व पाप जे असते ते बाहेर निघून जाताना आपल्या माथी बसते। सर्वांनी मंडपात बसून घ्या। या हरी हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी
कटावर ठेवोनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर मकर कुंडल तळपती श्रवानी 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 कंठी कौस्तुभमानी विराजित कंठी कौस्तुभमानी विराजित उसियार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुका मान माझे हेची सर्व सुख 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 पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार कास पितांबर तुळसी हार कास पितांबर विठोबार कुमार 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 विठोबार कुमार
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हॅलो 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 मंडळी सगळ्यांनी थोडं पुढे सरकून बसा सगळ्यांनी पुढे सरकून बसा थोडं सरका पुढे सरका पुढे हॅलो 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 याला जरा मॉनिटर द्या ना. हॅलो हॅलो मला याला थोडा आवाज अरे माऊलीला माईक ठेव ना पुढं इकडे इकडे या साईडला हॅलो हॅलो सर थोडा मॉनिटर द्या ना. हॅलो 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 नॉर्मल इफेक्ट हॅलो 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 रामकृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी Hare
नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे जळतीला पापी जन्मांतरीचे पाप जन्मांतरी जगतीला पाप जन्मांतरी नरलती सायास जागवनांतरा सायास जागवनांतरा नरलती सायास जागवनांतरा सायास जागवनांतरा सुखे तो घरा नारायण तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण ठाईचा बसुरी कराए चित्ता बैसोनी कराए प्रचित्त ठाईचा बसुरी कराए चित्ता बैसोनी कराए प्रचित्त आवडी अनंत आवडावा आवडी आनंद आरवावा आवडी आनंद आरवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हरी विठ्ठल केशवा मंत्र हात पावा सर्व काळ आज बावा सर्वकाळ मंत्र आज बावा सर्वकाळ या विना अनेक असा पैसा पैसा धन या विना अनेक असा पैसा आणि पैसा धन वाहतो सांग विठोबाचे वारकरी आना विठोबाची वारकरी आना विठोबाची नालती सायास जागवनांतरा सायास
घरा नारायण तुका सुख आहे सर्वाहुनी सुख आहे सर्वाहुनी तुका सुख आहे सर्वाहुनी सुख आहे सर्वाहुनी शहाणा तरी घेते शहाणात धनी घेतोय नानकी सवास झाली वनांतरा जाऊ वनांतरा नानकी सवास झाली वनांतरा जाऊ वनांतरा सुखे तो घरा नारायण घरा नारायण सुख घरा नारायण जय विष्णु पार कुमार विठो पार कुमार विष्णु पार कुमार विठो पार कुमार विष्णु पार कुमार पार कुमार विष्णु पार कुमार विठो पार कुमार जय विष्णु पार कुमार जय विष्णु पार कुमार जय विष्णु पार कुमार जय विष्णु पार कुमार हॅलो 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 नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम कीर्तन साधन पैसो पे नाम कीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो पे नाम संकीर्तन साधन पैसो नाम कीर्तन साधन पैसो पे नाम कीर्तन साधन पैसो पे जल पिला पापे जल पिला पापे जन्मांतरे न लगती सयास जावे वनांतरा न लगती सयास जावे वनांतरा जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो भरा नारायण सुखी तो भरा
सुख येतो घरा महाराज हा सुख सुख येतो घरा नारायण सुख येतो घरा नारायण सुख येतो घरा नारायण नलकी भयास काय नंतर नलकी भयास काय नंतर काय नंतर विठ्ठल 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 विठ्ठल
साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची नलती सोयास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण ठाईचे बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ लाविना आणि असता पैसा धन वाहतसे आण विठोबाची नलती सवास जावी वनांतरा सुखी येतो घरा नारायण तुकोनी सोपी आहे सर्वाहुनी शहाणा तुधुनी येतो येते नलती सवास जावी वनांतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापे जन्मांतरीची नलती सुवास जावी वनांतरा सुखी येतो घरा नारायण समचरण सरोजम सांद्रणीला मुदाभं जुगलनीत पांडनाना तरुणती सुनाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि भीमरथां वरुपुण्डरीकाय दातु मणिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दतुल्यं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या दिवाराया बिन्दवत अलंकापूर्ण्य सिंहासनस्थं पदाम्भुज तेजस्पुरादि प्रदेशं विधिर्दैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आतर दैत्य आपली चौथाईला भले बरी वैसौ पावले श्री गुरूंची जयांचे केल्या स्मरण होई सगळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारुनी आता प्रस्तुत प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानेश्वरायांनी ज्या भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला त्याच भागवत धर्माच्या इमारतीच्या भक्तीच्या कळशस्थानी विराजमान असणारे ज्यांच्या वैराग्याची तुलना करू जाता शुकाचार्यांच्या बरोबरीने ज्यांचं वैराग्य गणलं जातं आणि व्यासन इतकं ज्यांचं ज्ञान आघाद आहे असे संपूर्ण जगताचे जगद्गुरू असणारे आमचे श्रीमंत संत तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 6 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे, 6 चरणाचा आहे. अभंगाची चरण पाहिली तर भले मोठी 6 चरण म्हणजे भरपूर चरण होतात. एरवी कीर्तना करता 3 चरणाचे 4 चरणाचे अभंग घेतले जातात, पण 6 चरणाचा तुकोबरायांचा अभंग. पण अभंग जरी 6 चरणाचा असला तरी अगदी साधा सोपा सरळ प्रत्येकाला समजावा अशा पद्धतीचा अभंग आहे. आणि या अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या अंजप गावामध्ये जवळपास गेली 10 वर्ष चालू असणारा हा सोहळा
अर्थात अखंड हरिनाम नाम यज्ञ उत्सव आणि या उत्सवातील आजची प्रथम दिनाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्यासारख्या अल्पश आणि पामराच्या वाट्याला आली. सेवेकरता बरीचशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. ज्ञात अज्ञात उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करूया. श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची साष्टांग ही करी दंडवत. असो सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा 6 चरणाचा आहे. साधा सोपा सरळ सर्वांना कळावा आणि सर्वांच्या परिचयाचा असावा असं गृहीत धरून घेतलेला आहे. कारण कोणताही सोहळा म्हटला, कोणताही उत्सव म्हटला, अर्थात पारमार्थिक क्षेत्रातील, तर त्या उत्सवामध्ये हरिपाठ हा अतिशय महत्वाचा मानला जातो आणि प्रत्येक उत्सवामध्ये हरिपाठ केला जातो. आणि असाच हरिपाठ ज्यावेळी संपतो, आम्ही समाधीचा अभंग घेतो, त्याच्या नंतर अर्थात जो अभंग आम्ही घेतो तो अभंग म्हणजे नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि म्हणून सर्वांच्या परिचयाचा असणारा हा अभंग. या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा नामसंकीर्तन जे आहे ना, ते नामसंकीर्तन सर्वात सोपं साधन आहे. काय? नामसंकीर्तन सर्वात सोपं साधन आहे. हा, आणि जे साधन सर्वात सोपं आहे त्या साधनाची फलश्रुती काय आहे? ते साधन जर आम्ही उच्चारलं, त्या साधनाचा आम्ही अंगीकार केला, तर त्या साधनामुळे आमची जन्मांतरीची पातके नष्ट होतील एवढं सामर्थ्य त्या साध्या आणि सोप्या असणाऱ्या त्या नामामध्ये आहे. आणि इतकं साधं सोपं असणारं नाम आमची जन्मांतरीची पातक जाळून भस्म करतं एवढं या नामाचं सामर्थ्य आहे. बरं, हे नाम घेण्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारचे सायास करावे लागत नाही. महाराज म्हणतात, जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल, नामचिंतन करायचं असेल, तर त्याच्याकरता सायास करण्याची आवश्यकता नाही. इतकंच नाही, हा एखादं साधन करायचं असेल तर आम्हाला इथून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, पण नामाला तशी बाधा अजिबात नाही. नामस्मरण करण्याकरता सायास तर करावे लागत नाही, पण आपल्याला नाम घेण्याकरता वनात जायची सुद्धा आवश्यकता नाही. जर आपण घरी बसून जरी त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं ना, तरी तो परमात्मा आपल्या घराला येतो एवढं सामर्थ्य या नामामध्ये आहे. बरं, वनामध्ये जायचं नाही, मग आम्ही नेमकं करायचं काय असा प्रश्न ज्यावेळी साधक मंडळीने तुकोबारायांना केला, तर तुकोबाराय त्या साधकांना उत्तर देताना म्हणतात, बाबांनो, नाम घेण्याकरता वनात जायचं नाही, पण ते नाम घेण्याकरता तुम्ही एका ठिकाणी बसून ठाईच बैसोनी एक चित्त. आपण इथे फार मार्मिक तुकोबारायांचं म्हणणं आहे बरं का, ठाईच बैसोनी, पण नेमकं एका ठाई काय बसून ठेवायचंय? करा एक चित्त. आमचं चित्त एक ठाई राहिलं पाहिजे. आमचं चित्त एकाग्र करून एका ठिकाणी बसून आम्हाला त्या परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे. आणि एक चित्त केल्यानंतर कोणता विधी करायचा आहे? तर आवडी अनंत आळवावा. आम्हाला आवडीने त्या अनंताची आळवणी करायची.
आता तुम्ही म्हणा आळवणी करण्याकरता आम्हाला आलाप येत नाही. बऱ्याचशा मंडळीचं म्हणणं आहे आलाप येण्याकरता गायक असावा लागतो, आळवणी करण्याकरता गायक असावा लागतो. मग आवडीनं अनंताला आळवण्याकरता आम्ही नेमकं करायचं काय? तुकोबाराय म्हणतात फार काही करू नका. तुम्ही काय करा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव या मंत्रांचा रात्रंदिवस उच्चार करा. आणि या मंत्रांचा रात्रंदिवस जर उच्चार केला तर निश्चितपणे त्या परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होईल. आणि हे साधन अतिशय सर्वात सोपं आणि सुलभ आहे. आणि यदा कदाचित जर तुम्हाला वाटत असेल की या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता याच्यापेक्षाही कोणतं वेगळं साधन असेल तर मी विठोबाची आण घेऊन सांगतो की याच्यापेक्षा सोपं साधन या कलियुगामध्ये नाही. पण इतकं जरी सोपं साधन असलं तरी सुद्धा या साधनाला एक मर्यादा आहे. तुकोबाराय म्हणतात हे नाम सर्वात सोपं साधन आहे, पण सर्वात सोपं साधन जरी असलं तरी सुद्धा हे नाम घेण्याकरता इथे शहाणा असावा लागतो. कारण जो कोणी शहाणा आहे त्या शहाण्याच्याच मुखाला त्या परमात्म्याचं नाम येतं असं थोडक्यात तुकोबाराय या अभंगात व्यक्त करतात. या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता महत्वपूर्ण असणार एक साधन अर्थात नाम. त्या नामाचं सामर्थ्य किती आघात आहे ते तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. खऱ्या अर्थानं नामावर बोलायचं म्हटलं की नामाचे विविध पैलू समोर येतात. कोणताही सोहळा म्हटला, उत्सव म्हटला, सप्ताह म्हटला की प्रथम दिनी नामपर अभंग घेण्याची मर्यादा आहे. आणि नाम म्हटलं की नामाचे विविध पैलू निघतात. कधी नामाचं सामर्थ्य निघतं, कधी नामाचं महत्व निघतं, कधी भगवंताचं नाम, कधी भगवंताच्या स्वरूपाशी एकाग्रता, असे विविध प्रकार आम्हाला नामाच्या बाबतीत दिसून येतात. पण या अभंगामध्ये नामाचा सर्व पैलूंनी विचार करून आमच्या तुकोबारायांनी ते नाम किती सोपं साधन आहे हे आम्हाला पटवून दिलेलं आहे. त्या नामाच्या बाबतीत विचार केला तर या जगामध्ये अनेक साधनं असतील, पण नामा इतकं सोपं साधन या जगामध्ये शोधूनही सापडणार नाही. इतकं सोपं साधन आहे त्या भगवंताचं नाम. मला सांगा, नाव घेण्याकरता आपल्याला सायास करावे लागतात का? नाव घेण्याकरता सायास करावे लागतात? नाव घेण्याकरता सायास करावे लागत नाही, पण आपल्याला आपली नावं घ्यायला सायास करावे लागत नाही. ज्यावेळी परमात्म्याचं नाव घेण्याचा विषय येतो त्यावेळी प्रत्येक जण म्हणतो की त्याचं नाव सहज आमच्या मुखाला येत नाही. त्या परमात्म्याचं नाव मुखाला यावं याच्या करता आम्हाला हा जन्म प्राप्त झालेला आहे. पण या जन्मात आल्यानंतर आम्ही परमात्म्याचं नामचिंतन सोडलं तर इतर सगळं काही करत असतो. पण आपल्याला हा जन्म मिळाला तो केवळ भगवंताच्या नामचिंतना करता, त्या भगवंताच्या भजना करता मिळालेला आहे. देह भजन महाराज म्हणतात देवाला आपल्याला हा देह दिलेला आहे ना तो त्याच्या भजना करता दिलेला आहे. पण आपलं काय होतं ना, ज्याच्या करता आम्ही या ठिकाणी आलो ते सोडून आम्ही बाकी सर्व करतो. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना, पाहिपा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा ते कार्यार्थ हा घोडा सांडूया. आम्ही ज्या कारणाकरता या शरीररूपी गावाला आलो ते कारण सोडलं तर आम्ही बाकी सगळी काही साधनं करतो. या कलियुगामध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा जर कोणता विधी असेल तर त्या भगवंताला प्राप्त करून घेणं. पण भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर या कलियुगामध्ये नामाशिवाय अन्य साधन करून उपयोग नाही. तुम्ही म्हणाल ठामपणे असं कसं सांगू शकता? मी पुरावा देऊन सांगते. बघा, प्रमुखतः 4 युग आहेत. सध्याचं युग कोणतं? कलियुग. 4 युग आहेत. 4 युगांमध्ये भगवंताच्या प्राप्तीची 4 वेगवेगळी साधनं सांगितली जातात. महाराज म्हणतात कृतम त्रेता द्वापारश कलिश्रेती चतुर्युगम अनेन क्रमयोगेन भूवि प्राणीषु वर्तते. 4 युग. पहिला आहे कृतयुग, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग आणि चौथं आणि 5वं अजून माहित नाही.
प्रमुखतः 4 युग सांगितली जातात. कृतम, त्रेता, द्वापार, कलिश्रीती, चतुर्युगम असे 4 युग आहेत. आणि हे 4 युग जे आहेत ना, आणीन क्रमयोगेन भुवि प्राणीषु वर्तते. या 4 युगांमध्ये या युगांचे जे राजे आहेत ते आपापल्या मताप्रमाणे आपापल्या मर्जीप्रमाणे या युगामध्ये राहणाऱ्या लोकांकडून कार्य करून घेतात. सोपं करून सांगू, हा समजा ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, बरोबर का, सत्ता ज्याच्या हातात तो वागवेल तसं आपल्याला वागावं लागतं की नाही? नाही कळत. ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तो जसा आपल्याला वागवेल, तो जशा नियमांची अंमलबजावणी करेल त्या नियमांनी आम्हाला वागावं लागतं ना. बरं, तो जे सांगेल ते आम्हाला करावं लागतं. जे नियम आम्हाला लादून दिले ते प्रत्येक नियम आम्हाला फॉलो करावे लागतात. हा, कोणाचे? ज्याच्या हातात सत्ता आहे त्याचे. हे जे युग आहेत ना, या प्रत्येक युगाचे राजे आहेत आणि या युगांचे राजे आपल्या युगामध्ये राहणाऱ्या लोकांकडून तशी तशी कर्म करून घेतात. आणि सध्या जे युग चालू आहे त्या युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगाचा राजा आहे कोण? कोण? कली. कलियुगाचा राजा कली आहे. आणि कलीच्या बाबतीत विचार केला तर कली हा इतका घातक आहे की सहजासहजी तो आपल्याला सत्कर्म करायला प्रवृत्त करत नाही. या कलियुगामध्ये पाहिलं तर आम्हाला नेहमी उलट दिसून येतं. कलियुगाचा विचार केला तर कलियुगामध्ये सत्कर्म करणारे कमी आणि अधर्म करणाऱ्यांची संख्या आम्हाला जास्त दिसून येते. अर्थात कलियुगामध्ये जर आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर त्याच्याकरता नेमकं कोणतं साधन करायला हवं ते साधन कलियुगा माझी करावे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये जर आम्हाला त्या परमात्म्याला भेट द्यावी असं वाटत असेल तर आम्ही काय करावं? कलियुगा माझी करावे कीर्तन. आता तुम्ही म्हणाल सगळे जर कीर्तनकार झाले तर श्रोत कोणी व्हायचं? प्रश्न आहे ना. आता कीर्तन काय प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही. आत्ताच्या भाषेत सांगायचं तर लोक म्हणतात काय कोणी उठून कीर्तन करतं. कोणी उठून कीर्तन करावं एवढं सोपं कीर्तन नाही. मुळात कीर्तन जर पाहिलं तर कीर्तन ही एवढी अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल अवघड म्हणजे नेमकं त्यात काय? आम्ही जे करतो त्यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. मुळात खरं कीर्तन कशाला म्हणावं? महाराज म्हणतात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. भगवंताच्या गुणाचं गायन करणं याला म्हणतात कीर्तन. आणि ते कीर्तन जर नियमबद्ध करायचं असेल अशा पद्धतीनं तर त्या कीर्तनाला काही मर्यादा आमच्या संतांनी घालून दिलेल्या आहेत. महाराज म्हणतात जर कीर्तन करायचं असेल तर कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत कीर्तनाच्या? कीर्तन करत असताना पहिली गोष्ट आम्ही चरित्र वर्णन करत असताना कोणाचीही चरित्र वर्णन करून चालत नाही. कीर्तन करत असताना चरित्र त्यांची वर्णन करावी ज्यांचं काहीतरी चारित्र्य आहे. माझी भाषा तुम्हाला कळते? चरित्र त्यांची वर्णन केली जातात ज्यांचं काहीतरी चारित्र्य आहे. पण आजकाल निव्वळ असं म्हणतात ना, जसं पैसा करता पैशाच्या लालसेपोटी एखादा सामान्य माणूस जसा श्रीमंताला भूलतो त्या नियमाप्रमाणे केवळ काही कारणांमुळे एखाद्याची स्तुती करण्याच्या ओघानं का म्हणा ज्यांचं काहीच चारित्र्य नाही त्यांची सुद्धा चरित्र कीर्तनातून वर्णन करावी लागतं. अर्थात कीर्तनात वर्णन त्यांचं करावं, चरित्र त्यांचं सांगावं ज्यांचं काहीतरी चारित्र्य आहे. मुळात जे चारित्र्य शून्य आहेत त्यांचं वर्णन कीर्तनात करून उपयोग नाही. महाराज म्हणतात सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावे. कीर्तनामध्ये सगुणांची चरित्र वर्णन केली गेली पाहिजे. सगुणांचे चरित्र म्हणजे नेमकं कशी? जी परम पवित्र आहेत. आमची पवित्रता फक्त काही काळापुरतं असते. आम्ही जोपर्यंत स्नान करून देवाच्या समोर येतो देवपूजा करतो तोपर्यंत आम्ही पवित्र आहेत असं म्हणावं. त्याच्या पुढे आमची पवित्रता शिल्लक राहते असं नाही. पण जे परम पवित्र आहे अशांची चरित्र कीर्तनात वर्णन केली गेली पाहिजे.
मुळात कीर्तन शब्दाची व्याख्या सांगताना आमचे शास्त्रकार सांगतात, यश हा प्रकाश हा भगवत नाम वैखयोच्चरण कीर्तनम. यश स्वरूप जो परमात्मा आहे, प्रकाश स्वरूप जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं या वैखरी वाणीनं उच्चारण करणं याला म्हणतात कीर्तन. अर्थात भगवंताच्या नामाचं वाणीने उच्चारण केलं की त्याला कीर्तन असं म्हटलं जातं. आणि या कलियुगामध्ये या कीर्तनाच्या द्वारे अर्थात कोणत्या की मुखानं भगवंताचं नाम चिंतन कलियुगी उतार हरीचा नाम, कलियुगी उतार हरीचा नाम, सकाळी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे. मला सांगा, कीर्तनाला यायला कोणाला बंधन? कीर्तनात बसायला कोणाला बंधन नाही, टाळी वाजवायला कोणाला बंधन नाही. आहे ना? टाळी वाजवायला सगळ्यांनाच बंधन असतं. एक कीर्तनकार आणि टाळकरी सोडले की बाकी सगळ्यांना टाळी वाजवायला बंधन दिलेलं आहे. घरात तर नाहीच नाही, कीर्तनातही नाही. टाळी वाजवायला आम्हाला हातांचं बंधन आहे ना, ते हात म्हणतात दुखतात. टाळी वाजवायला आम्हाला बंधन नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याकरता, मुखानं भगवंताचं नाम घेण्याकरता आम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. निव्वळ कीर्तनातच नाही तर कोणत्याही वेळेला, कोणत्याही समयाला कोणीही कसंही भगवंताचं नाव घ्यावं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. एवढं सामर्थ्य या भगवंताच्या नामात आहे. आमच्या ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं तर नाम घेण्याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अधिकाराची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणाल आम्ही आंघोळ करू तेव्हाच देवाचं नाव घेऊ, आम्ही तोंड धुवू तेव्हाच देवाचं नाव घेऊ. चहा पिण्याकरता, जेवण करण्याकरता कदाचित आम्हाला आंघोळीची गरज आहे, वारी सोडली तर. वारी सोडून इतर सर्व विधी करण्याकरता आम्हाला आंघोळीची गरज आहे, पण नामस्मरण करण्याकरता आम्हाला आंघोळीचीही गरज नाही. तोंड सुद्धा धुवावं लागत नाही. तुम्ही उठल्या उठल्या अगदी झोपेत सुद्धा रात्रंदिन तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करू शकता. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. महाराज म्हणतात, नाम इतकं गोड आहे की हे नाम घेण्याकरता तुम्हाला ना आंघोळीची गरज आहे ना तोंड धुण्याची गरज आहे. तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये या भगवंताचं नामचिंतन करू शकता. पहिली गोष्ट, कोणत्याही अवस्थेत देवाचं नामचिंतन करता येतं. दुसरी गोष्ट, नामचिंतन घेत असताना कोणत्याही अधिकाराच्या व्यक्तीला नामस्मरण करता येतं. इतर साधनं जी आहेत त्या इतर साधनांना अधिकाराची आवश्यकता आहे, पण नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारच्या अधिकाराची आवश्यकता नाही. मग इतर साधना आहेत. तुम्हाला जर वेद पठण करायचं असेल तर त्याच्याकरता अधिकाराची आवश्यकता आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर त्याच्याकरता अधिकाराची आवश्यकता आहे. का? तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी वाचायला अधिकाराची आवश्यकता? कारण ज्ञानेश्वरी त्यानं वाचावी ज्यानं अर्जुनासारखा झाला. आणि ज्ञानेश्वरी वाचण्याकरता असं म्हणत नाही की अर्जुनासारखा झाला त्यानं ज्ञानेश्वरी वाचावी. सर्वसामान्य प्रत्येकाने वाचली तरी चालेल, फक्त तिचा अर्थ समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळी आमच्या अंतःकरणात भाव निर्माण होईल त्यावेळी निर्मळ अंतःकरणानं, निर्मळ भावानं आम्ही तिचं पठण करू शकतो. मात्र इतर साधनं जी आहे त्याच्याकरता अधिकाराची आवश्यकता आहे, पण नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारचा अधिकार लागत नाही. महाराज म्हणतात, नाम हे इतकं सोपं साधन आहे की कोणीही यावं, कोणीही नाम घ्यावं आणि या ठिकाणाहून त्यानं उद्धार करून जावं. एवढंच नाही, खट असेल तरी चालेल, नट असेल तरी चालेल, कोणीही यावं, त्या भगवंताचं नाव घ्यावं, शुद्ध होऊन जावं. आणि चोखामेळांनी ही गोष्ट अशी सर्वांना सांगितली नाही.
आमचे चोखामेळा ज्यावेळी सांगतात या नामाचा अधिकार कोणाकोणाला आहे, या नामानं काय काय होतं, त्यावेळी ते सहज सांगत नाही. ते म्हणतात दगडी पिटी भावे चोखा चोखामेळा महाराज दवंडी देऊन सांगतात. का बरं? त्यांची सांगण्याची पद्धत दवंडी देण्याची आहे. पूर्वीच्या काळी गावामध्ये किती जरी समाज असले तरी सुद्धा दवंडी देणारा एक समाज असायचा. बरोबर का? पूर्वीच्या काळी अशी मोबाईल वगैरे ही साधनं नव्हती. दवंडी देण्याकरता एका समाजाची नियुक्ती केलेली होती आणि चोखामेळा त्यातलेच. आमचे चोखामेळा महाराज दवंडी देऊन सांगतात कोणीही यावं, खट या नट या, कोणीही या आणि शुद्ध होऊन जा. आणि हा शुद्ध होण्याचा अधिकार या नामामध्ये आहे. आणि इतकं सोपं साधन असणारं हे नाम, या नामाचा सगळ्यांना अधिकार आहे. महाराज म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ ही अधिकार, बाळी नारी नर आदी करून निमेषाही. महाराज म्हणतात ब्राह्मण असेल तरी त्याला अधिकार आहे, क्षत्रिय असेल त्यालाही अधिकार आहे, शूद्र असू द्या, वैश्य असू द्या, एखादी वेश्या जरी असली, गणिका जरी असली तरी तिला सुद्धा नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल वयात आलेल्या माणसानं नामस्मरण करायचं, लहान मुलानं घरी बसायचं असंही नाही. बाळे नारी नर, लहान असेल तरी चालेल, नारी असेल तरी चालेल, नर असेल तरी चालेल, कोणीही या तर भगवंताचं नाम घ्या आणि शुद्ध होऊन जा. तरी या नामाचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. पण प्रत्येकाला अधिकार असणारं हे नाम जे आहे, या नामाशिवाय या कलियुगामध्ये करणोपाय नाही. का? आम्ही सुरुवातीला सांगितलं 4 साधनं, आणि 4 युगांमध्ये ही 4 साधनं अतिशय महत्वाची मानली जातात. पहिलं आहे कृतयुग. कृतयुगाच्या बाबतीत विचार केला तर महाराज म्हणतात कृतयुगी शमदमादी साधने, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारी आगमोक्त पूजन, तंत्र विधान विधियुक्त. कृतयुगामध्ये भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर ध्यानाच्या द्वारे आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती करता येत होती. तुम्हाला सोपं करून सांगते. ध्यान तेव्हा लागलं जातं की ज्या वेळेला बाजूची परिस्थिती कोणती असू द्या, पण कोणत्याही परिस्थितीत ज्याचं भान हरपत नाही त्याला म्हणावं ध्यान लावणं. आमचं भान एवढं हरपतं की साधा एखादा मच्छर जरी आमच्या डोळ्यासमोरून गेला तरी लोक कीर्तनात चलबिचल करतात. खरंय का? एवढंच नाही, आम्हाला 2 तास कीर्तनाला जरी बसायचं असेल तर आम्हाला 4 ते 5 वेळा मांडी बदलावी लागते. पहिल्या स्थितीत जो माणूस बसतो तो त्याच स्थितीत संपूर्ण कीर्तन होईपर्यंत बसेल असं सांगता येत नाही. ध्यानाचा नियम आहे. ध्यान करत असताना आणि ज्यावेळी ध्यानाला बसतो त्यावेळी आमचं लक्ष आजूबाजूला कुठेही जाता कामा नये. ते ध्यान इतकं निमग्नपणे करायला हवं की ध्यान करत असताना बाजूची परिस्थिती कोणती असू द्या, त्या ठिकाणी आमचं लक्ष जाता कामा नये. आम्ही त्या ध्यानामध्ये पूर्णतः मग्न झालं पाहिजे. आता मला सांगा, कलियुगामध्ये आपल्याला ध्यान करणं शक्य आहे का हो? आम्ही 2 तास नीट ध्यानावर बसू शकत नाही. 2 तास बसू शकत नाही. या कलियुगामध्ये आम्हाला ध्यान करता येईल का? ध्यान करण्याकरता आधी आमचं मन स्थिर असायला हवं. ध्यान करण्याकरता आधी आमच्या चंचलतेला बाजूला सारायला हवं. पण या कलियुगामध्ये मुळात आम्ही इतके चंचल झालेलो आहेत, आमचं मन इतकं अस्थिर झालेलं आहे की कलियुगामध्ये आम्हाला ध्यान करणं अजिबात शक्य नाही. ध्यान करणं शक्यच नाही असं मी म्हणत नाही, पण आपल्याला कलियुगामध्ये ध्यानाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करणं अवघड आहे. मी असं म्हणत नाही की कलियुगामध्ये ध्यानाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होत नाही.
होते, पण ते ध्यान शुद्धतेनं आम्ही या कलियुगात करू शकत नाही आणि म्हणूनच कृतयुगामध्ये असणारं ध्यान हे साधन या कलियुगामध्ये चालत नाही. चला पुढे दुसरं साधन आहे, दुसरं युग आहे त्रेतायुग. त्रेतायुगाच्या बाबतीत विचार केला तर त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या द्वारे आम्हाला त्या परमात्म्याची प्राप्ती करता येत होती. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे? मला सांगा, प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार झाला. कोणाचे पुत्र? दशरथाचे पुत्र. पण त्याच प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार व्हावा याच्याकरता राजा दशरथानं काय केलं? पुत्र कामिष्टी यज्ञ. त्याचं कारण आहे, त्रेतायुगामध्ये आम्ही यज्ञयागाच्या द्वारे त्या परमात्म्याला प्राप्त करू शकत होतो, म्हणून स्वतः परमात्म्यानं माझ्या घरी अवतार धारण करावा याच्याकरता राजा दशरथानं पुत्र कामिष्टी यज्ञ केला. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या द्वारे त्या भगवंताची प्राप्ती होत होती. असं म्हणत नाही कलियुगामध्ये यज्ञाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होणार नाही, पण यज्ञ करणं या कलियुगामध्ये आपल्याला शक्य आहे का? बोला. या यज्ञाचा फक्त एक विधी सांगते. यज्ञ करत असताना यज्ञाच्या प्रारंभापासून यज्ञाच्या शेवटीपर्यंत अर्थात यज्ञ पूर्ण होईपर्यंत अखंड हत्तीच्या सोंडेत बसेल एवढी मोठी तुपाची धार सोडावी लागते. कोणती? तुपाची. नुसत्या तुपाची नाही, गाईच्या. गाईच्या तुपाची अर्थात शुद्ध तुपाची धार सोडावी लागते. मला सांगा, सगळ्या अंजप गावातून जरी तूप जमा केलं तरी एवढं तूप जमा होईल का? होत असेल तर सांगून द्या. सगळ्या गावातून जरी आम्ही ते तूप जमा केलं तरी सुद्धा यज्ञाच्या सुरुवातीपासून यज्ञाच्या शेवटपर्यंत अखंड हत्तीच्या सोंडेत बसेल एवढी मोठी तुपाची धार आम्ही यज्ञामध्ये सोडू शकत नाही. यज्ञाकरता लागणाऱ्या सामग्रीपैकी एक सामग्री आम्ही पूर्णतः पुरू शकत नाही. मला सांगा, यज्ञ करणं आम्हाला शक्य आहे का? हल्ली आम्ही यज्ञ करतो. गृहप्रवेश करताना पहिला यज्ञ केला जातो. गणेश पूजन झालं, वास्तुशांती झाली की लोक यज्ञ करतात. बरं, या यज्ञाकरता तूप किती आणलं जातं? एक लहानसा पाव किलोचा डब्बा. बरं, त्या डब्यातून सुद्धा अर्ध तूप लोक घरामध्ये काढून ठेवतात. एका वाटीमध्ये तूप घेतलं जातं. मग तो ब्राह्मण लहानशा पलीनं हळूहळू त्या यज्ञामध्ये तूप टाकतो आणि मग त्याचे मंत्र म्हणायला सुरुवात करतो. मला सांगा, आता लहानशा पलीमध्ये टाकलेलं तूप कुठे? हत्तीच्या सोंडेत बसणारं तूप कुठे? मला सांगा, आपला यज्ञ सफळ होईल का? यज्ञ सफळ झाला की स्वर्गामध्ये घंटा वाजली जाते. स्वर्गातली घंटा जाऊ द्या, आमच्या मंदिरातली घंटा वाजत नाही. आमचा यज्ञ सफळ होईल का? यज्ञ सफळ होण्याकरता यज्ञाची सामग्री आमच्या जवळ नाही. यज्ञ सफळ करण्याकरता यज्ञाचा विधी आम्हाला माहित नाही. यज्ञ सफळ करण्याकरता यज्ञ करण्याइतका अधिकार आमचा नाही. मग मला सांगा, कलियुगामध्ये आम्हाला यज्ञ करणं शक्य आहे का? बरं, हे सर्व मोठे यज्ञ सोडून द्या, आम्ही रोज एक सामान्य यज्ञ करतो. रोजचा एक यज्ञ आहे. लहान मुलं जर असतील तर शाळेमध्ये, लहान मुलांच्या शाळेमध्ये एक श्लोक म्हटला जातो जेवण सुरू करण्यापूर्वी. कोणता श्लोक? तो लहानपणीच म्हणायचा असतो का? पहिली ते चौथी पर्यंत किंवा 5वी पर्यंत, 10वी पर्यंत लहान मुलांच्या शाळेमध्ये तो श्लोक म्हणतात. जेवण सुरू करण्यापूर्वी शिक्षक सांगतात, मुलांना सर्वांचं वाढून झालंय, आता सर्वांनी श्लोक म्हणायला सुरुवात करा. शिक्षकांनी सांगितलं की प्रत्येक मुलाचे हात जोडले जातात, डोळे बंद करतात आणि प्रत्येक जण श्लोक म्हणायला सुरुवात करतो. काय श्लोक? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि पुढे उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा यज्ञ कर्म शब्द अतिशय महत्वाचा आहे. आम्ही रोज एक यज्ञ कर्म करतो, पण मला सांगा, त्या यज्ञ कर्मात सुद्धा आम्ही विधीपूर्वक काही करतो का? आमचं ताट समोर आलं, त्याच्यामध्ये पदार्थ पडले ना पडले की आम्हाला इतकी घाई झालेली असते, शेवटचा पदार्थ ताटात येईपर्यंत आमच्या ताटातला पहिला पदार्थ वाढलेला कधी संपून जातोय आम्हालाच कळत नाही. पंक्तीमध्ये बसल्यानंतर पहिल्या माणसाला जर जेवण वाढलं तर शेवटच्या माणसापर्यंत जेवण येईपर्यंत पहिल्या माणसाचं संपून जातं. आम्ही सामान्य यज्ञ करतो, त्या सामान्य यज्ञाचा विधी सुद्धा आम्हाला कळत नाही. तर मला सांगा, या कलियुगामध्ये आम्हाला यज्ञ करणं शक्य आहे का?
कलियुगामध्ये आम्हाला यज्ञ करणं सुद्धा शक्य नाही. आणि म्हणूनच पुढचं युग आहे द्वापार युग. आता द्वापार युगाच्या बाबतीत जर विचार केला तर द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमानं त्या परमात्म्याची प्राप्ती होत होती. भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या उदराला आले पण यशोदा मातेच्या अंगणामध्ये खेळले. त्याच्या मागे कारण आहे, कारण यशोदेनं पूजेच्या माध्यमानं त्या परमात्म्याला आपल्या अंगणामध्ये आणलं, अर्थात आपल्या द्वारामध्ये खेचून आणलं. हे सामर्थ्य त्या यशोदेच्या पूजेमध्ये आहे. तिनं भगवान सत्यनारायणाची पूजा करून तिनं त्या परमात्म्याची प्राप्ती केली. अर्थात कलियुगामध्ये पूजा आम्हाला करणं शक्य नाही, पण द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमानं त्या परमात्म्याची प्राप्ती करता येत होती. आता पूजा करण्याकरता पूजेचा विधी काय आम्हाला माहितीये का? आम्ही रोज पूजा करतो. रोज कपाळाला भला मोठा गंध लावला जातो. रोज लोक श्लोक म्हणतात, रोज देवापुढे दिवा लावतात, रोज देवाला अगरबत्ती लावली जाते. पण मला सांगा, आमची पूजा खऱ्या अर्थानं सफल होते का? विधीपूर्वक होते का? भगवंताची पूजा करत असताना त्या पूजेचा काही विधी आहे, ती पूजा विधीपूर्वक करावी लागते. रोज आम्ही पूजा करताना आम्ही स्वतः करतो, पण ज्यावेळी सत्यनारायण घालतो त्यावेळी आम्ही ब्राह्मणाला बोलवतो. का? विधीपूर्वक करावं म्हणून. तो ब्राह्मण सुद्धा विधीपूर्वक करत नाही. विधी करता करता अचानक दुसऱ्या एखाद्याचा फोन आला की विधी करता करता तो बोलतो, थांबा थांबा आता इथलं उरकतंय, मी तुमच्याकडे लवकरच येतो. अर्थात सामान्य जर पूजेचा विधी करायचा असेल तर पूजेचा विधी करताना सुद्धा आम्ही तो मनापासून करत नाही. सामान्य पूजा आम्हाला करता येत नाही, तर पूजेच्या माध्यमाने या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करणं फार अवघड आहे. ही सर्व साधनं इतर युगामध्ये चालत होती, पण या कलियुगामध्ये या साधनांचं जे प्राबल्य आहे ते कमी होत गेलं. कारण कली नावाचा जो राजा आहे त्या कलीनं ही सगळी साधनं लाजवली. भागवतकार म्हणतात ती अवघीच साधने कलीने लाजवली कीर्तने, तेथे गाता नाचता आपणे वश करणे परमात्मा. त्या कलीनं ही सगळी साधनं लाजवलेली आहेत. आणि म्हणून या कलियुगामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या भगवंताच्या प्राप्ती करता सर्वात सोपं असणारं साधन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. नाम संकीर्तन नामसंकीर्तन साधने पण सोपे जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन सर्वात सोपं साधन आहे. तुम्ही म्हणाल नाम सोपं साधन आहे, हे तुकोबारायांचं या अभंगात म्हणणं आहे, पण प्रत्येक संतांचं तेच म्हणणं आहे का की नाम सर्वात सोपं साधन आहे? प्रत्येकाचं म्हणणं आहे की नाम हे सुलभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. आमच्या ज्ञानोबारायांचं सुद्धा म्हणणं आहे की नाम कसं आहे
सुलभ साधन आहे. नुसतं सुलभ साधन नाही, सगळ्या साधनामध्ये सोपं असणारं नाम. हा, महाराज म्हणतात ते अतिशय सुलभ. साधनात सोपे नाम तुझे देवा. सगळ्या साधनांमध्ये सोपं असणारं त्या भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं साधन पै सोपे. कोणतं? नामसंकीर्तन. पण सर्वात सोपं असणारं हे नामसंकीर्तन हे साधन, या साधनानं नेमकं असं होतं तरी काय? तर महाराज उत्तरार्धात म्हणतात जळतील पापे जन्मांतरेची. तुम्ही म्हणाल आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पापच केलं नाही, मग आम्हाला नाम घेण्याची आवश्यकता? बसलेल्यापैकी एक तरी असं म्हणेल का मी पापी आहे म्हणून? जगामध्ये मी पुण्यवान आहे अशी म्हणणारी बरीच लोक आहेत, पण मी पापी असं कोण म्हणेल? मी पुण्यवान हे सांगणारी बरीच आहेत. असं म्हणतात एका हातानं दान केलं तर ते दुसऱ्या हाताला माहित होता कामा नये. दान एवढं गुप्त ठेवावं. आम्ही दान केलं की पहिल्यांदा फोटो काढतो आणि स्टेटसला टाकतो. खरं आहे की नाही? आजकाल लोक एका हातानं देतात, दुसऱ्या हातानं सेल्फी घेतात. काढायला कोणी नसेल तर सेल्फी काढतात, पण ते स्टेटसला टाकतात. अर्थात आम्ही दान करतो, आम्ही पुण्यकर्म करतो हे जगाला दाखवण्याकरता, स्वतःहून पुण्य संपादन करण्याकरता आम्ही पुण्यकर्म करत नाही. आणि म्हणूनच हे कर्म करत असताना कळत न कळत आपल्याकडून अनेक पाप घडली जातात. तुम्ही म्हणाल पाप म्हणजे नेमकं काय? महाराज पाप या शब्दाची व्याख्या सांगताना आमचे संत म्हणतात पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. पाप त्याला म्हणतात जे शास्त्राला विरुद्ध आहे. आणि म्हणून शास्त्राला विरुद्ध असणारे निषिद्ध कर्म करणं किंवा मग शास्त्र विरुद्ध कर्म करणं याला पाप असं म्हटलं जातं. आणि माणसाच्या जीवनात कळत न कळत अशी बरीच पातकं घडली जातात. मला सांगा मुक्या प्राण्याला मारणं पाप आहे की पुण्य आहे? मी तुम्हाला समजेल अशा भाषेत बोलते. मुक्या प्राण्याला मारणं पाप आहे की पुण्य? पाप आहे. मला सांगा आपल्या अंगावर जर एखादा मच्छर बसला, तुम्ही काय करता? फूक मारून त्याला उडून टाकता? नाही. मग एका हातावर बसला की दुसऱ्या हातानं नाही मारता. हा, बरं मला सांगा तो मच्छर आपल्याशी संवाद साधू शकत नाही, तो आपल्याशी काही बोलू शकत नाही. एका दृष्टीने तो सुद्धा मुका आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्या मुक्या प्राण्याचा, मला सांगा आता आपल्याकडून पाप घडलं की पुण्य घडलं? पाप घडलं. पण मला सांगा जर एखादा आपल्यावर हल्ला करत असेल तर त्याला काहीतरी प्रत्युत्तर करणं याला पाप म्हणावं का? याला पाप म्हणू नये ना. मग तो जर आपल्यावर प्राणघातक हल्ला करतोय तर त्याला पाप म्हणावं का? आम्ही जे करतो ते पाप आहे की पुण्य आहे आम्हाला कळत नाही. सोपं करून सांगायचं म्हणजे रस्त्यानं 4 टवाळखोर पोरं चाललेली होती आणि त्यांनी विचार केला, रस्त्याच्या बाजूला एक साधू एका झाडाच्या खाली तपश्चर्या करत होते. त्या मुलांनी विचार केला की साधू तपश्चर्या करत बसलेला आहे, या साधूची काहीतरी टिंगळ करायला हवी. आणि मग हा विचार ते मुलं करत असताना अचानक त्या साधूला एका सद्गृहस्थानं त्या साधूचं दर्शन घेऊन त्यानं विचार केला साधू महाराज ध्यान करत आहेत आणि ध्यान करत असल्या कारणाने यांचं ध्यान कधी संपेल हे सांगता येत नाही. म्हणून त्या साधूच्या भोजनाची व्यवस्था करावी या उद्देशानं त्या सद्गृहस्थानं त्या साधूच्या पुढे काही चणे आणि गुळ नेऊन ठेवले. आता मला सांगा अरण्यामध्ये एका झाडाच्या खाली त्या साधूच्या पुढे आजूबाजूला खाण्याची कोणतीही सामुग्री नाही, फक्त वाटीभर चणे आणि गुळ त्या ठिकाणी पडलेला आहे. मला सांगा मुंगळे त्याच्यावर जमा होतील की नाही हो? त्या सद्गृहस्थानं साधूला काहीतरी भोजनाची व्यवस्था व्हावी याच्या करता त्या साधूच्या पायाजवळ चणे आणि गुळाचा त्या ठिकाणी प्रसाद घेऊन ठेवला. आणि त्यावेळी साधू ध्यानस्थ होते. ध्यान करता करता त्या गुळावर काही मुंगळे जमा झाले. हळूहळू त्या मुंगळ्यांना मानवी शरीराचा सुगंध येऊ लागला. आता त्याला सुगंध तर म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा हळूहळू गुळावर असणारे ते मुंगळे त्या साधूच्या अंगावर चढायला लागले आणि साधूच्या संपूर्ण अंगाला खाज येऊ लागली. म्हणून साधू विचार करू लागले कोण मूर्ख आहे
की त्या मूर्खानं माझ्या पुढे काहीतरी आणून ठेवलं आणि हे मुंगळे मला त्रास द्यायला लागले. म्हणून साधू असा विचार करत असताना बाजूने चाललेली 4 टवाळखोर पोरं हातामध्ये ऊस घेऊन ते ऊस तोंडामध्ये तोडत चाललेले होते आणि म्हणून साधूला काहीतरी त्रास द्यावा म्हणून हातामध्ये असणारी ऊसाची टिपरी त्यानं साधूच्या अंगावर फेकली. कशा करता फेकली? साधूंना त्रास देण्याकरता. पण ज्यावेळी त्या मुलांनी ती हातात असणारी टिपरी साधू महाराजांच्या अंगावर फेकली, गोड असणाऱ्या त्या उसावर साधू महाराजांच्या अंगावर चढलेले सगळे मुंगळे उतरले आणि त्या उसाच्या टिपऱ्यांवर जाऊन बसले. आता त्यावेळी साधू अंतःकरणात विचार करू लागला, म्हणे कोण सद्गृहस्थ चाललेत माहित नाही, पण त्यांनी माझा जीव वाचवला आणि या मुंगळ्यांपासून मला दूर करून माझं ध्यान भंग होण्यापासून वाचवलं. मला सांगा, त्या सद्गृहस्थानं साधूंची भूक तृप्त व्हावी, त्यांना काहीतरी अन्न मिळावं या उद्देशानं त्यांना गुळ आणि चण्याचा नैवेद्य दिला. मला सांगा, त्याच्या अंतःकरणात असलेला भाव पापाचा होता की पुण्याचा होता? पुण्याचा. आणि मुलांनी ज्यावेळी उसाची टिपरी साधूंच्या अंगावर फेकली, त्यांच्या अंतःकरणात पाप होतं की पुण्य? पण आता घडत असताना गुळाचा नैवेद्य समोर ठेवल्यानंतर साधूंना त्रास झाला आणि उसाची टिपरी अंगावर फेकल्यानंतर त्यांचा त्रास दूर झाला. मग मला सांगा, पाप नेमकं मुलांनी केलं की त्या गृहस्थानं केलं? बरं, मग पुण्य कोणी केलं? भोजनाची व्यवस्था करणाऱ्या त्या गृहस्थानं की त्या मुलांनी? आम्ही जे करतोय ते पाप आहे की पुण्य आहे हे आम्हाला कळत नाही. पण नामसंकीर्तन हे असं सोपं साधन आहे की या साधनाने कळत नकळत घडलेली सगळी पातक जाऊन भस्म करण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, जळतील पापी जन्मांतरची, या नामानं जन्मांतरची पातक जाऊन भस्म होतात. आणि एकदा आपली राख झाली, आपली राख नाही म्हणजे एखाद्या गोष्टीची राख झाली की परत त्याच्यापासून आपल्याला काही करता येत. एखादं लाकूड ज्यावेळी आम्ही चुलीमध्ये घालतो, ते चुलीमध्ये घातल्यानंतर त्याचा अग्नी होतो आणि अग्नी झालेल्यापासून आम्हाला परत लाकूड तयार करता येत नाही. आता लोकांनी कोळशाच्या माध्यमाने नवीन प्रयोग काढले, पण आम्हाला परत त्याचं लाकूड तयार करता येत नाही. एकदा अग्नीमध्ये आलं की ते आपोआप अग्नीच्या स्वरूपाला प्राप्त होतं. त्याप्रमाणे तुम्ही नामस्मरण केलं आणि नामस्मरणानं पाप जळून भस्म झालं की ते पाप कधीही परत येत नाही, ते त्याच ठिकाणी जळून भस्म होतं. आणखी सोपं करून सांगायचं तर ज्ञानोबाराई सोप्या भाषेत सांगतात. एकानं काय केलं, मिठाची हत्तीन बनवली, माहिती आहे ना? मिठाची हत्तीन बनवली आणि मिठाची हत्तीन घेऊन तो मुलाला समुद्र किनारी फिरायला घेऊन गेला. हत्तीन मिठाची आहे, समुद्र किनारी फिरता फिरता त्यानं विचार केला, असं ऐकलंय हत्तीनं जलक्रीडा करायला आवडते. मुलानं विचार केला, हत्तीला जलक्रीडा करायला आवडते, कारण तो गजेंद्र जलक्रीडा करायला गेला होता. हत्तीला जलक्रीडा करायला आवडते म्हणून त्यानं काय केलं, त्या हत्तीनीला अर्थात मिठाची असणारी ती हत्तीन त्याने मिठाच्या समुद्रामध्ये नेऊन ठेवली. त्यानं विचार केला, थोडा वेळ काय आनंद घ्यायचा तो घेईल, परत आपण तिला घेऊन येऊ. मला सांगा, मिठाची हत्तीन मिठाच्या समुद्रात नेऊन सोडल्यानंतर ती किती वेळानं परत येईल? मिठाची हत्तीन ज्यावेळी आम्ही मिठाच्या समुद्रात सोडतो त्यावेळी ती किती वेळानं परत येईल? ती कधीही परत येणार नाही. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, का लवणाची कुंजरी सुधुनी या लवण सागरी, होळीची ना माघारी परती जैसी. मिठाची हत्तीन मिठाच्या समुद्रात सोडल्यानंतर ती कधीही परत येत नाही. त्याप्रमाणे नामचिंतनानं एकदा पाप जळून भस्म झालं की ते पाप कधीही परत येत नाही. हा झाला नामचिंतनाचा पहिला. हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील महाराज म्हणतात, भगवंताच्या उच्चारानं अनंत पापाच्या राशी लयाला जातात. कशा?
क्षण मात्रे एका क्षणात त्या अनंत पापाच्या राशी नष्ट होतात. हे सामर्थ्य त्या भगवंताच्या नामाचं आहे. म्हणून नामचिंतनाचा पहिला फायदा आहे, नामचिंतनाने आमच्या पापाची निवृत्ती होते, आमचं पाप भस्म होतं. चला पुढे आपण नामाचे काही फायदे पाहू. नामचिंतनाचा दुसरा फायदा आहे, आम्हाला नामचिंतनाने हा भवसागर तरुण जाता येतं. आता भवसागर तरुण जाणं एवढं सोपं नाही. काहींची नाव तर मध्यावर आल्यावरच बुडून जाते. काहींची नौका एकदा पाण्यात उतरली की ना तीरावर पोहोचते ना त्यांना आधीचा तीर सापडतो. एकदा त्याच्यामध्ये प्रवेश केला की मग आम्हाला पुढेही जाता येत नाही, मागेही फिरता येत नाही, अशी कधी कधी परिस्थिती होते. पण नामस्मरण हे एवढं सोपं साधन आहे. या नामस्मरणाने आम्हाला भवसागर तरुण जाता येतं. का तरुण जाता येतं? कारण त्या परमात्म्यानं काय केलं, आपल्या भक्तांना भवसागर तरुण जाता यावा याच्याकरता आपल्या हजारो नावांची नौका तयार केली आणि त्या नौकेवर आमचा परमात्मा स्वतः नावाडी झाला. नामाची सहस्रवरी नावा ये अवधारी सजून या संसारी तारू झालो. अर्थात परमात्म्याने स्वतःच्या नावाची नौका तयार करून परमात्मा त्याच्यावर स्वतः तारू झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं त्या भवसागरामधून तारून घेण्याकरता तो परमात्मा सज्ज आहे. आणि म्हणूनच त्या भगवंताचे नामस्मरण केलं की आम्हाला भवसागर तरुण जाता येतं. हे सामर्थ्य त्या भगवंताच्या नामाचं आहे. चला पुढे. नामचिंतनाचा तिसरा फायदा म्हणजे नामचिंतनाने आपला त्रिविध ताप नाहीसा होतो. मला सांगा, ताप किती प्रकारचा आहे? तापाचे प्रकार माहिती आहेत का? 3. भौतिक, अधिभौतिक, अधिदैविक. नामचिंतनानं त्रिविध ताप नाहीसा होतो. परमार्थिक असले की लगेच उत्तर येतात. पण आम्हाला जर विचारलं ताप किती प्रकारचे आहे, लोक म्हणतात डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, बरेचसे प्रकार तापाच्या समोर येतात. पण नामचिंतनानं हे ताप तर सहज निवारण होतात. पण सर्वात महत्वाचे असणारे अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक हा त्रिविध ताप नामचिंतनानं नाहीसा होतो. महाराज म्हणतात, भूती उपद्रवती दिला तारीला अथवा निस्तेजीला तेन चित्ती राहू झाला अधिभौतिक बोलेला तो ताप. पुढच्या सगळ्या ओव्या बघून घ्या. पण अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक असा त्रिविध प्रकारचा ताप नामचिंतनानं नाहीसा होतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, वसवून शके पाप जाय त्रिविध तो ताप. या नामचिंतनानं त्रिविध तापाची निवृत्ती होती. हा नामचिंतनाचा तिसरा फायदा. चला पुढे. नामचिंतनाचा चौथा फायदा, नामचिंतनानं आम्हाला चारही मुक्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती होते. कशी प्राप्ती होते? महाराज म्हणतात, फार सायस करावे लागत नाही. मुखानं तुम्ही नाम घ्यायचं, नुसतं मुखानं भगवंताचं नाम घेतलं की मोक्ष आयता तुमच्या हातावर आहे. महाराज प्रमाण देऊन म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. इतकंच नाही, या नामानं आम्हाला त्या मोक्षाची, त्या मुक्तीची प्राप्ती ही सहजासहजी होते. तुकोबाई म्हणतात, आम्ही नामस्मरणाच्या जोरावर त्या मुक्तीला आमची पत्नी म्हणून वरलं. तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी आता दिवस चारी खेळले. आणि अशा प्रकारे नामचिंतनाच्या माध्यमानं आम्हाला चारही मुक्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती होते. चला पुढे. नामचिंतनाचा पाचवा फायदा आहे, आम्हाला नामचिंतनानं तो परमात्मा भेटतो अर्थात देव भेटतो. तुम्ही म्हणाल, नामचिंतनानं देव भेटतो, कसं शक्य आहे? मला सांगा, देव कुठे राहतो? ईमेल पाठवायचंय, सांगून द्या, देव कुठे राहतो? सगळी लोक देव देव करतात, पण देव राहतो कुठे? देवा हे देवा
देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव आहे, फक्त त्याला हृदयरूपी मंदिरामध्ये शोधून पाहावं लागतं. आम्ही मुळात त्या देवाचं स्थान जर पाहिलं तर आम्ही म्हणतो देव कुठे राहतो. लोकांचं म्हणणे देव वैकुंठात राहतो. कुठे देव कुठे राहतो? वैकुंठात राहतो. पण वैकुंठात राहणारा देव हा तो स्वतःहून सांगतो नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदयं रवो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. नारद ज्यावेळी भगवंताला प्रश्न करतात देवा तुम्ही राहता कुठे, त्यावेळी नारदांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमचा परमात्मा म्हणतो नारदजी मी वैकुंठात राहत नाही, योग्यांच्या हृदयात सुद्धा राहत नाही. मी राहतो कुठे? ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नामाचा उच्चार करतात त्या ठिकाणी मी उभा आहे. माझे भक्त गाती जेथे नारदांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमात्मा म्हणतो ज्या ठिकाणी माझे भक्त माझ्या नावाचा उच्चार करतात गायन करतात त्या ठिकाणी मी जाऊन उभा राहतो. आणि म्हणूनच जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा तेथे देव असे उभा. आणि म्हणून ज्यावेळी आमच्या नामदेवरायांनी सर्व संतांच्या मांदियाळी समवेत त्या पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये कीर्तनाचा थाट घालावा आणि कीर्तन चालू करावं आणि कीर्तन रंगात यावं आणि आमच्या परमात्म्याने येऊन आमच्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे येऊन नाचे पांडुरंग. काय नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि देवानं त्यांच्या पुढे येऊन नाचावं हे सामर्थ्य नामामध्ये आहे. नुसत्या नामामध्ये नाही, त्या नामामध्ये सुद्धा आहे. नाही कळत? हे सामर्थ्य नामातही आहे आणि नामातही आहे. एवढं सामर्थ्य या नामामध्ये आहे की या नामामुळे तो परमात्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन नाचायला लागतो. अर्थात नामचिंतनाने आम्हाला देव भेटतो. चला पुढे नामचिंतनाचा 6वा फायदा म्हणजे नामचिंतनानं या मनाची शांती होते. तसं पाहिलं तर मन सहजासहजी कधी शांत होत नाही. आता कीर्तनात बसलेल्यांची मन किती शांत आहेत ते प्रत्येकाला कळतं. आम्ही कीर्तनात जरी बसलो तरी आमचं मन शांत आहे का? काही डोळे बंद करतात, काही उघडतात, काही अशा पद्धतीने बघतात, काही पटकन डोक्याला हात लावतात, कोणी इकडे पाहतो कोणी तिकडे पाहतो. प्रत्येकाच्या मनाची अवस्था भिन्न भिन्न आहे. आम्ही शरीराने एका ठिकाणी आहे पण आम्ही मनानं त्या ठिकाणी आहोतच असं सांगता येत नाही. आमचं मन एका जागी कधीही स्थिर राहत नाही कारण चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. आणि चंचल हा मनाचा स्वभाव असल्या कारणानं महाराज म्हणतात चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. मन फार चंचल आहे आणि म्हणून मनाला जायला यायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि म्हणून असं सैरावैरा धावणारं मन हे सहजासहजी शांत होत नाही. आणि मग आमच्या अर्जुनाला सुद्धा भगवंताला प्रश्न करावा लागतो देवा हे मन इतकं चंचल आहे, इतकं क्षोभक आहे, बलयुक्त आहे, कठीण आहे की या मनाचा निग्रह करू जाता मन कधीही शांत होत नाही. देवा या मनाला शांत तरी कसं करावं? चंचलही मन कृष्ण प्रमाती बलवत दृढ तस्याहून निग्रहून म्हणणे वायोरी दुष्करा. अर्जुन म्हणतो देवा या मनाचा निग्रह करणं मला वायूच्या निग्रहाप्रमाणे अत्यंत कठीण आहे असं वाटतं आणि म्हणून मनाला शांत करता येत नाही. महाराज म्हणतात मनासमोर भल्या भल्यांचा काही चालत नाही. मनाचा निवार मार कोण राहे मनासमोर मनास पैजे ऐसा थोर सुरनूर असुर दिसेना. महाराज म्हणतात मनाला जिंकेल असा थोर सहजासहजी सापडत नाही. पण किती जरी मन धावत असलं, किती जरी मन सैरावैरा होत असलं तरी सुद्धा हे मन एका जागी शांत होतं. आम्ही काकडा करत असताना ते प्रमाण नेहमी देतो. किती जरी मन चंचल असलं, किती जरी धावत असलं तरी एकदा भगवंताच्या चरणाजवळ मन आलं की मग ते मन आपोआप त्या ठिकाणी स्थिरावलं जातं. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. सैरावैरा धावणारं मन हे नामचिंतनानं भगवंताच्या चरणाशी स्थिर होतं. तुम्ही म्हणाल प्रमाण भगवंताच्या चरणाशी स्थिर होणारं दिलं आणि पुरावा काय? नामचिंतनानं मन शांत होतं. मग नामचिंतनानं मन शांत होतं याला काय पुरावा आहे? चला पुढे आमचे नाथ
नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, नाम घेता मन निवे जिवे अमृताची शवे होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. महाराज म्हणतात, तुम्ही नामस्मरण केलं की मन आपोआप निवलं जातं. निवणं माहितीये ना? हा. पण आता हा शब्द जरा वेळ होत चालला, कारण आम्ही आधुनिक शब्दांचा स्वीकार केला. पूर्वीच्या काळी लोक पाणी गरम करून प्यायचे, आता फ्रीज मधून पितात. पण तरी सुद्धा ज्यावेळी आम्ही पाणी उकळवायचो, उकळवल्यानंतर जुनी म्हातारी माणसं म्हणायची, पाणी जरा जास्त गरम झालंय, आता निवू दे, काय होऊ दे, निवू दे. हा, निवू दे, किंवा त्या पाण्याला निवट ठेवलं असं म्हटलं जायचं. पण निवट ठेवलं याचा अर्थ ते शांत होत ठेवलं, अर्थात ते स्थिर व्हावं, शांत व्हावं, थंड व्हावं, याच्याकरता ते पाणी ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे सैरावैरा धावणारं मन हे नाम घेतल्याने निवतं, अर्थात ते शांत होतं. हा, म्हणून महाराज म्हणतात, नाम घेता मन निवे जिवे अमृताची श्रवे होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे. अर्थात नामचिंतनानं आमचं सैरावैरा धावणारं मन हे एका जागी शांत होतं. हा नामाचा फायदा आहे. चला पुढे. नामचिंतनाचा 7वा फायदा आहे, या नामचिंतनाने आमच्या अंतकरणामध्ये प्रेमाची वृद्धी होते. का? तुम्ही म्हणाल, अंतकरणात प्रेमाची वृद्धी होण्याकरता नाम घ्यावं, इतकं त्या नामामध्ये काय आहे, इतकं त्या प्रेमामध्ये काय आहे? महाराज म्हणतात, हा, या जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पण जगामध्ये प्रेम मिळणं अतिशय दुर्लभ आहे. आणि ते प्रेम फक्त आणि फक्त देव आपल्याला देतो. तुम्ही म्हणाल, हा, हे आमच्याशी फार प्रेमानं बोलतात, ते आमच्याशी फार प्रेमानं बोलतात. हा, हे खरं नाही बरं का. लोक आपल्याशी तोपर्यंत प्रेमानं बोलतात जोपर्यंत आपण त्यांच्या काहीतरी कामाचे आहोत. एकदा आपलं काम संपलं की प्रेमही संपतं. पण तरी जर आम्हाला खऱ्या प्रेमाची प्राप्ती करायची असेल तर खरं प्रेम आम्हाला तो परमात्मा देतो. कारण प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जायुजिणे न धरावी म्हणे शुद्धी देश काळाचे. प्रेम हे देवाचं देणं आहे, पण हे प्रेम ज्याच्याकडे मिळतं ना तो सगळं द्यायला उदार आहे, पण प्रेम द्यायला फार कंजूस आहे. आणि म्हणून आमचे संत त्या देवाजवळ नेहमी प्रेमाची मागणी करतात, कारण त्या प्रेमाशिवाय जगातली सगळी साधनं व्यर्थ आहेत. कशी? महाराज म्हणतात, प्रेमाविण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमाविण ध्यान पूजन, प्रेमाविण श्रवण कीर्तन, वृथा जाण नूपनाथा. महाराज म्हणतात, प्रेमाशिवाय ध्यान करणं व्यर्थ आहे, प्रेमाशिवाय भजन करणं व्यर्थ आहे, प्रेमाशिवाय कीर्तन करणं ही व्यर्थ आहे, प्रेमाशिवाय कोणाशी बोलणं ही व्यर्थ आहे. सगळ्या गोष्टी प्रेमाशिवाय व्यर्थ आहेत. कशा व्यर्थ आहेत? हा, एखादी मुलगी सुंदर असावी, हा, पण तिला नाक नाही, काही उपयोग आहे? बरं, नाकावरून आठवलं, प्रेम किती महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे जर आम्हाला मोती घालायचं असेल, नथ घालायची असेल, ती चमकी जर आम्हाला घालायची असेल तर आम्हाला नाकाची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे जर आम्हाला भजन करायचं असेल, परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर त्या परमात्म्याची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे नाकाशिवाय मोती व्यर्थ आहे, त्याप्रमाणे प्रेमाशिवाय भजनही व्यर्थ आहे. कारण प्रेमाविण भजन, नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचणे काय. हा, अर्थ कळत नसेल तर पोथी वाचणं व्यर्थ आहे. हा, नाक नसेल तर मोती घालणं व्यर्थ आहे. आणि प्रेम नसेल तर त्या भगवंताचं भजनही करणं व्यर्थ आहे. आणि म्हणूनच ते प्रेम तो परमात्मा आम्हाला देतो आणि परमात्मा नामस्मरणानं जोडला जातो. आणि मग एकदा तो परमात्मा नामानं जोडला की मग आम्हाला त्या प्रेमाची प्राप्ती होते. म्हणून नामानं प्रेमाची वृद्धी होते. आणि चला पुढे. नामचिंतनाचा 8वा फायदा आहे, नामचिंतनानं आम्हाला पुण्याची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल, नामचिंतनानं पुण्याची प्राप्ती होते म्हणजे नेमकं काय होतं? महाराज म्हणतात, तुम्ही मुखानं हरी हरी जरी म्हटलं तरी सुद्धा तुम्ही एवढ्या अमर्याद पुण्यानं युक्त व्हाल की त्या पुण्याची गणनाच कोणी करू शकणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हा, हरी हरी असं जरी मुखानं म्हटलं तरी त्या पुण्याची गणनाही करता येत नाही. एवढं पुण्य आम्हाला त्या नामानं प्राप्त होतं. आणि याच नामानं आमची जन्मांतरीची पातकं जळून भस्म होतात. मग साधक मंडळी तुकोबारायणा प्रश्न करतात, महाराज, या नामानं जर एवढं सामर्थ्य आहे, या नामानं जर एवढ्या गोष्टी प्राप्त होतात, मग हे नाम घेण्याकरता नेमकं काय करावं लागतं? महाराज त्यांना अभंगाच्या 2य चरणात सांगतात, नलती सायास जावे वनंत, नलती सायास
सुखे येतो घरा नारायण. महाराज म्हणतात नामस्मरण करण्याकरता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला सायास करावे लागत नाही, तुम्हाला वनाला जावं लागत नाही. सुखाने तो परमात्मा तुम्ही नामस्मरण केलं की तो परमात्मा स्वतः तुमच्या घराला येतो. आमच्या पांडवांना कुठेही जावं लागलं नाही. पांडवांनी फक्त प्रेमानं भगवंताचं भजन केलं आणि मग द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो द्वारकेचा राजा असणारा आमचा श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवांच्या घरी येऊन राहिला, कारण सुखे येतो घरा नारायण. बरं, साधक मंडळी पुन्हा प्रश्न करतात, महाराज ठीक आहे, नाम घेण्याकरता बाहेर जाण्याची गरज नाही, जर नामस्मरण केलं तर तो परमात्मा आपल्याकडे येतो, पण ते नामस्मरण करत असताना काहीतरी पद्धत वापरावी लागत असेल ना, ते नामस्मरण करून जो परमात्मा आपल्यापर्यंत आणण्याकरता ते नाम आम्ही घ्यावं कसं, तो नाम घेण्याचा विधी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरे विठ्ठल चरण महाराज म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. 3ऱ्या चरणात महाराजांनी नामस्मरण करण्याचा विधी सांगितला. म्हणे नाम घेण्याकरता बाहेर जावं लागत नाही, पण एका ठिकाणी बसून, नुसतं आपण बसायचं नाही, चित्त एका ठिकाणी बसलं पाहिजे. आपण एका ठाई बसून त्या भगवंताचं नामस्मरण करावं, आवडीनं त्या आनंदाची आळवणी करावी. कशी करावी? आता प्रमाण म्हटलं तशी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आम्ही त्या परमात्म्याची आळवणी करत असताना काय म्हणावं? आता आम्ही आळवणी करतो ना, आताचे गायक आळवतात, आळवणी करत असताना त्या अभंगाचं, त्या प्रमाणाचं एकही शब्द त्यात जरी नाही आला तरी नुसत्या आळवणीच्या माध्यमाने आम्ही आळवणी करतो. पण आळवणी करताना आम्हाला ती आळवणी करायची नाही. कोणत्या गोष्टींची आळवणी करायची? आम्हाला रामकृष्ण हरी विठ्ठल केशव या भगवंताच्या नामांची आळवणी करायची आहे आणि या नामाचा, या मंत्राचा अखंड उच्चार करायचा आहे. का बरं हा उच्चार करायचा आहे? कारण तुकोबांचं म्हणणं आहे, या नामाशिवाय या कलियुगामध्ये तारून देणारं इतर साधन नाही. आणि ही गोष्ट आम्ही किती ठामपणे सांगतो, वाहत असे आण विठोबाची आण घेऊन तुकोबाराय सांगतात की या साधनाशिवाय इतर कोणतंही साधन या कलियुगामध्ये तारून नेऊ शकत नाही. मग साधक मंडळी तुकोबारायांना प्रश्न करतात, महाराज हे साधन एवढं प्रभावी आहे, मग ते साधन सहजासहजी कोणी घेईल ना? संत मंडळी अर्थात तुकोबाराय त्या साधकांना उत्तर देताना म्हणतात, बाबांनो, हे साधन जरी सोपं असलं, साधन जरी प्रभावी असलं, तरी सुद्धा हे प्रभावी साधन प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. हे साधन उच्चारावं, या साधनाचा अंगीकार करावा, या नामाचा उच्चार करावा असं वाटत असेल तर आधी शहाणा असावा लागतो. शहाणा आहे त्याच्याच मुखाला त्या भगवंताचं नाम येतं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सोपे आहे सर्व
सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय ते. नाम सर्वात सोपं साधन आहे, पण सोपं असणारं साधन मुखाला यावं याच्याकरता शहाणा असावा लागतो, तरच ते नाम मुखाला येतं. आणि म्हणूनच ते भाग्य आपल्याला मिळावं म्हणून सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नाम घेऊन त्या भगवंताच्या नामाचा जयघोष करूया. विठोबा रघुनाथ शहाणा तो धनी घेतो इथे. नाम नामाचं सामर्थ्य आगाद आहे हा, की त्या नामाने सर्व काही प्राप्त होतं. नामानं जन्मांतरीचे पातक भस्म होतात. पण हे नामरूपी साधन मुखाला येण्याकरता आधी आमच्या पदरी कोटी जन्माची पुण्य सामुग्री असावी लागते. महाराज म्हणतात कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल ऐती हा, ते जोडी माझ्या संताची संगती सत्संग भक्ती उल्हासे हा, ते संतांच्या संगतीला जोडतात कधी कोटी जन्माची पुण्य सामुग्री असेल तेव्हा. पण हा कोटी जन्माचे पुण्य असल्याशिवाय त्या भगवंताचं नाम हे मुखाला येत नाही. आणि भगवंताचं नाम मुखाला यावं याकरता आमच्याजवळ पुण्य सामुग्री असावी लागते, तरच ते नाम मुखाला येतं. अर्थात शहाणा तो धनी घेतो येते हा, ते नाम मुखाला येण्याकरता संत उक्तीप्रमाणे आमचे जीवन असणं गरजेचं आहे. असो त्या नामानं आपला उद्धार होतो आणि हा उद्धार नामानं होतो हे या संतांनी आम्हाला माहित करून दिलं. एकदा त्या संतांचं मोठ्या प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर अधिक ते सर्व यावेळी विणवत असते. अभंग फार मोठा असल्या कारणानं समयाच्या अनुषंगानं काही चरण जर बोलायची राहून गेली असतील, साध्या पद्धतीनं आपण भावार्थाच्या रूपानं प्रत्येक चरणाचा अंश पाहिला, सारांश पाहिला, पण वेळेच्या अभावानं काही चरणांवर अपूर्ण भाष्य करणं राहून गेलं. असो तरी सुद्धा समयाच्या ओघानं काही त्रुटी राहिल्या असतील तर ज्ञात्यांकडून त्याची पूर्तता करून घ्या, तरी न्यून ते पुरते हा. आणि जर एखाद्या विषयावर अधिक झालं असेल अधिक ते सरते हा, आपल्या बुद्धीमध्ये कमी करून घ्या. असं मुखातून जे काही चांगलं निघलं असेल ते गुरुवर्यांचा आशीर्वाद, वाईट असेल ते माझं मला परत करा. पुनश्च एकदा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल जय जय
धन्यवाद. या ठिकाणी शांत बसा 2 मिनिटं. या ठिकाणी आपल्या या अंजप गावामध्ये परिसरामध्ये आरतीताई महाराज, आता खाटेकर नाही म्हणता येणार, शिंगोलीताई वडवलीकर या ठिकाणी येऊन ताईंचे इंग्लिशमध्ये मिस्टर म्हटलं जातं नाही का, ताईंचे मालक पण या ठिकाणी आहेत आणि तसेच ताईंचे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी कीर्तनासाठी आहेत. मृदंगाची साथ अविनाश महाराज शिंगोले, तसेच आपले सगळ्यांचे परिचयाचे आपले गणेश भाऊ, तसेच या ठिकाणी ताईंनी उत्कृष्ट अशी कीर्तनाची सेवा केली.